वरळीमधील हिट अँड रन प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। आरोपी मिहिर शहानं ज्या तापस बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं त्या बारवर आता बुलडोझर फिरवला जातोय। महापालिकेकडून या बारवर तोडक कारवाई सध्या सुरू आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, बुलडोझर आणलेला आहे आणि या तापस बारवर पालिकेकडून कारवाई सध्या सुरू झालेली आहे। हिट अँड रन प्रकरणामधला आरोपी मिहिर शहानं या तापस बारमध्ये मद्यप्राशन केलेलं होतं आपल्या मित्रांसमवेत आणि त्या बारवर आता बुलडोझर फिरवला जातोय। महापालिकेकडून ही तोडक कारवाई सध्या सुरू आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। तर पुणे पौरुष अपघात आणि त्यानंतर अनेक ठिकाणी अवैध पब्स आणि बार्सवर कारवाई केली जाते। त्याचबरोबर वरळीमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये सुद्धा ही कारवाई सध्या आपल्याला पाहायला मिळते। ज्या तापस बारमध्ये मिहिर शहानं आपल्या मित्रांसोबत मद्यप्राशन केलं होतं त्या बारवर आता ही कारवाई केली जाते। महापालिकेने बुलडोझर आणलेला आहे आणि सध्या बुलडोझर नाही तोडक कारवाई सध्या सुरू आहे। मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा अवैध आणि अनधिकृत पब्स आणि बारवर कारवाई करण्यात आली होती, तोडकाम करण्यात आलेलं होतं आणि आता हिट अँड रन प्रकरणामधला आरोपी मिहिर शाह यानं मद्यप्राशन केलेल्या तापस बारची ही दृश्य आपण पाहतोय। पालिकेकडून सध्या तोडकाम केलं जात आहे, बुलडोझर फिरवला जातोय। तर आपण पाहतोय संपूर्ण राज्यामध्ये जिथे जिथे अवैध आणि अनधिकृत पब्स आणि बार्स आहेत त्या संदर्भातली माहिती प्रशासनाला घेऊन त्यावर त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे। कारण गेल्या काही दिवसांमध्ये हिट अँड रनच्या घटना वाढलेल्या आहेत। नागपूर असेल, त्याचबरोबर पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी हिट अँड रनच्या घटना घडत आहेत। अनेक ठिकाणी नशेमध्ये गाड्या चालवल्या जात आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं आहे। ज्या ठिकाणी अवैध बार्स आहेत, अनधिकृत बार्स आणि हॉटेल्स आहेत, ज्या ठिकाणी मद्य दिलं जातं त्यावर आता प्रशासनानं कारवाईला सुरुवात केलेली आहे। वरळीमध्ये हिट अँड रन प्रकरणामध्ये आता सध्या या बारवर कारवाई केली जाते। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून। संजय, काय अधिकचे अपडेट? वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये जे रविवारी दुर्घटना घडली होती, या दुर्घटनेनंतर पोलिसांसोबतच एक्साईज डिपार्टमेंट असेल, महापालिका असेल, हे देखील आता ऍक्शन मोडवरती आलेले आहेत। काल मिहिर शहाला अटक केल्यानंतर त्याच दरम्यानच्या काळामध्ये एक्साईज डिपार्टमेंट कडून देखील या ठिकाणी जे बार होतं याचं लायसन्स रद्द करण्यात आलं होतं आणि आज 12 वाजल्यापासून या ठिकाणी जे आहे ते महापालिकेच्या बुलडोझरच्या माध्यमातून या ठिकाणी कारवाई करायचं। मुंबई ठाण्याप्रमाणेच आता मुंबईत देखील, पुणे ठाण्याप्रमाणेच आता मुंबईत देखील महापालिकेचा बुलडोझर चालत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र कुठलीही दुर्घटना घडल्यानंतरच अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाते असंच कुठंतरी या ठिकाणी आता म्हणावं लागेल। या ठिकाणी जे आहे आपण पाहिलं तर पालिकेचा जो अतिक्रमण निष्कासन विभाग आहे, बिल्डिंग फॅक्टरीचा जो विभाग आहे, यांच्याकडून या बारला परवानगी देखील देण्यात आली। मात्र हा जो बार आहे, इमारतीच्या बाजूचा जो मोकळ्या जागेमध्ये उभारण्यात आलेले जे काही बांधकाम होतं ते आता या ठिकाणी पालिकेकडून तोडण्याचं काम जे सुरू करण्यात आलेलं मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे। पाहू शकतो की जेसीबी आणि पालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र नेमकं किती बांधकाम तोडलं जाईल हे मात्र अद्याप सांगता येणार नाही। पालिकेकडून कोणीही अधिकृत या ठिकाणी बोलण्यासाठी तयार नाहीयेत। पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर ही जी कारवाई आहे, ही कारवाई आता पुण्याचे हिट अँड ड्रग प्रकरण असेल किंवा ठाण्यातील काही दुर्घटना असतील, यानंतर आता मुंबईमध्ये देखील महापालिकेकडून कारवाईचा जोर कुठेतरी सुरू झालेला पाहायला मिळतोय। अगदी, तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। पहिलं दृश्य आहे तापस बारवर बुलडोझर फिरवला जातोय, महापालिकेकडून कारवाई केली जाते। तर दुसरं दृश्य आपण पाहतोय आदित्य ठाकरे पीडित कुटुंबाची भेट घेत आहेत, त्यासाठी ते पोहोचलेले आहेत आणि यावेळी त्यांच्यासोबत असलम शेख सुद्धा उपस्थित आहेत। हे दोन दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली होती आणि यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता। त्या पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। असलम शेख सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि या पीडित कुटुंबांची ते भेट घेत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांशी आदित्य ठाकरे सध्या संवाद साधत आहेत, त्यांचं सांत्वन करत आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। पहिलं दृश्य आहे वरळीमधल्या हिट अँड रन
केस नंतर त्या गुन्ह्यानंतर आता तापस बारवर बुलडोझर फिरवला जातोय। तर दुसरं दृश्य आहे आदित्य ठाकरे यांनी या पीडित कुटुंबाची भेट घेतलेली आहे, त्यांचं सांत्वन केलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।